या ठिकाणी मला जी संधी दिली या मॅच ठेवायला त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थ, त्याच्यानंतर कोशिंबीचे ग्रामस्थ, कळंबुळीचे ग्रामस्थ, सोरचे ग्रामस्थ आणि आमच्या आड्याचे ग्रामस्थ यांनी भरभरून मला प्रतिसाद दिला, त्यांचं मनापासून कौतुक करेन. रात्रीचे 4 वाजले आहेत तरी सर्व या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. या प्रेक्षक वर्गाची ही स्पर्धा उचलून घेतली त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक करेन. आजही नाही, गेली 4 दिवस कंटिन्यू ते माझ्यासोबत आहेत. आज 5वा दिवसही सोबत आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करेन. या स्पर्धेसाठी भरपूर लोकांनी मला मदत केली, सहकार्य केले. या ठिकाणी माझी सर्वात महत्त्वाचा ग्रुप म्हणजे ईगल ग्रुप. त्या ईगल ग्रुपने सर्वात पहिले मला डीएसने मला कॉन्फिडन्स दिलं की सर आपण टुर्नामेंट डे नाईट करतोय, आपण बाईक ठेवू आणि ती बाईकची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, मी देणार. आणि त्याचबरोबर मी त्या सर्व संपूर्ण ईगल ग्रुप टीमचं मी मनापासून कौतुक करतो. ते प्रत्येकजण प्रत्येक दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. माझे मित्र यश वेखंडे त्यांनी मला लगेच सांगितलं की सर मी तुम्हाला बॅट्स आणि शूज देतोय. म्हणजे प्रत्येकाने एक एक संधी मला दिली, ते उचलून घेतलं आणि आम्हाला सगळे या ठिकाणी पोहोचलेलं आहे. माझा थोडासा अधिभार कमी केला, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून कौतुक करतोय. आणि तसेच कळत नकळत कुणी माझ्या मंडपोले आमचे दादा, ऑर्केस्ट्रावाले दादा आहेत, मंडपोले दादा आहेत, मी त्यांचं नाव कधी विचारलं नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्हाला मी 1 दिवस अगोदर डे नाईटची मॅच खेळायला देईन इथे, आणि त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय. माझे सगळे सहकारी आहेत या ठिकाणी, या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करेन. माझ्याकडून कधी कुणाचं नाव राहिलं असेल तर मी क्षमस्व असेन, कधी कुणाचा पाहुणचार होण्याचं राहिलं असेल तर मी क्षमस्व असेन, परंतु आपण सर्वांनी ही स्पर्धा उचलून घेतली आणि आज या भिवंडी तालुक्यामध्ये ही स्पर्धा मोठ्या नामांकित केली, त्याबद्दल सर्वांचं मी स्वराज इलेवन डोळे तसंच डॉक्टर निवृत्ती मगर म्हणून सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर निवृत्ती मगर सर, अतिशय शाब्दिक शब्दाने या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त केलेला आहे. आणि आता मात्र विनंती करतोय की फायनलचा सामना सुरू होतोय, त्या टाळ्यांचा गजर असू द्या. आणि खऱ्या अर्थानं आपण मीडिया या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं इथे स्वागत करूया. आणि माना कि पहली गेंद पर वेदांत ने आउट किया था, लेकिन यहाँ चौका. पहिल्याच बॉलवर आल्या 4 धावा. याचसाठी गेला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोडवावा. आणि बेगा ग्रँड फिनाले मध्ये आपण पोहोचलोय. जय गणेश वाफाळे बी आणि ताबी पक्षामध्ये एका बाजूला नायरा ट्रॅव्हल्स टेंबिवलीकर, प्रतीक पाटील आणि ताबी पक्षामध्ये प्रतीकला तुम्ही सध्या पाहताय ऑन स्क्रीन. देर रात हमारे बीच इलेक्ट्रॉनिक मीडिया है, हम उनका हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम. पहिल्या 2 बॉलचा खेळ इथे संपलाय. सिद्दीक सर, अत्यंत यशस्वी आणि महत्वपूर्ण स्पर्धा जी खरं तर तिचा डंका पूर्ण भारतभर गाजतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक सगळ्यात मोठा धमाका इथे फटका फसलाय. 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये चेंडूचं लँडिंग आणि इथे पहा दुसरी धाव देखील अत्यंत वेगाने घेत असताना एक पारितोषिक आलं दोन्ही टीम साठी. पहा, दोन्ही संघ आपलेच आहेत. याच नात्यानं हरीशजी पिसार यांनी मात्र पारितोषिक लावलाय. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक किंवा गोलंदाजाने विकेटसाठी कंप्लीट केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात लागलाय. 4 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बँग ऑन द टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं सांगत असताना वेदांतला मिळते इथे आणखी पहिली सफलता. प्रत्येक विषय को आप आउट करना मानो आपने आधी बाजी जीत ली. पूर्ण स्पर्धा या खेळाडूचा डंका या क्रीडांगणावरती गाजला, परंतु योग्य वेळी वेदांतनं ओळखलं बलस्थान काय प्रतिस्पर्धी संघाचा आणि त्या बलस्थानांवर केलाय पहिला वार. प्रतीक विषय जैसे आउट हुए हैं, सलमान शेख के चेहरे पे मुस्कुराहट खिल गई है.
6 या धावसंख्येवर 2 गडी झालेत बाद. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. जय गणेश वाफाळे सध्या इथून आपलं नशीब आजमावते. टॉस जिंकला होता नायरा ट्रॅव्हल्स टेंबिवलीकरांनी आणि निर्णय स्वीकारलाय तो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा. बॉल तयार. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतः इथे मात्र पहा लेफ्ट आर्म क्रॉस सीम ऍक्शन सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये तैनात करत असताना नाथन ब्रॅकन स्टाईल सध्या गोलंदाजी करतोय गोलंदाज. 4 बॉल त्यानं आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत. 6 धावा खर्च करून 1 विकेट अत्यंत महत्वपूर्ण प्रतीकला त्यानं बाद केलं आणि तेच कदाचित इथून या टेंबिवलीकरांच्या यशाची समीकरण सजवायला फार मोठी पायाभरणी. बॉल तयार. आपटून टाकलाय बॉल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. धाडस दाखवलं. बॅकवर्ड लिफ्ट एक धक्का. वेदांत पाटिल है ना, ये पूरे अमी ढोलेकर चषक में विकेटों के सौदागर बने. उन्होंने 1 ओवर किया, 6 रन दिए और 2 विकेटें हासिल की. अब कमेंट्री में मेरे साथ जुड़ने जा रहे हैं सदाबहार कमेंटेटर अजय गरज सर. बहुत बहुत धन्यवाद निखिल जी. मैं सिद्दीक बाबे तमाम कमेंट्री पैनल की तरफ से डॉक्टर निवृत्ति मगर सर, मैडम सो रेशमा, निवृत्ति मगर मैडम, स्वराज 11 ढोले, शुद्धोधन जादव साहब, विजय हरट साहब, आतिश गुडविंदे, सलमान शेख, शहबाज शेख, 5 स्टार ग्रुप और पूरे ढोले के ग्रामस्थ का विशेष धन्यवाद करता हूं कि हम सबको आपने मौका दिया. कोशिम्बी के भी तमाम ग्रामस्थ का. पहली गेंद जड़ में ड्राइव किया, गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन पे 1 रन. डेफिनेटली प्रतीक पाटील देखील तरबेज खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 7 धावा इथून मात्र झाल्या. 3 विकेट महत्वपूर्ण गमावलेत. पहिल्याच बॉलवर प्रतीकच्या विपक्षात सेन्सिबली फक्त एक सिंगल कन्वर्ट केली आहे. प्रतीक पाटील आपकी बार फ्रंट फुट पे आके ड्राइव किया है, गेंद को लॉन्ग ऑफ पे 1 रन. अत्यंत महत्वपूर्ण सामना आहे. त्यामुळे सावध पवित्रा घेऊन वाफाळे बी संघ देखील इथे सुरुवात करतोय. सिद्दीक सर फार महत्वाची लढत आहे आणि खरं तर आपल्यासारख्या छोट्या समालोचकांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आभार आयोजकांचे. ओ क्लीन बॉल. थँक्यू. इट्स अ हिट विकेट. जास्त अतिरिक्त शफल झाले होते त्यामुळे बॅकफुटवर जास्त अतिरिक्त गेल्यानंतर कदाचित पॉकेटचा अंदाज इथे बांधता आला नाही खेळाडूला आणि त्यामुळेच हिट विकेटचा इथे मात्र झालंय पतन. बिल्कुल हिट विकेट एक ऐसा विकेट है मानो अपने हाथों से ही फांसी लेना है. 8 रन 4 विकेट. 3 बॉलचा खेळ संपलाय. 1.3 षटकांचा खेळ. 4 ओव्हरची लढत आहे. त्यामध्ये क्रेडेन्शियली यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. इथे सिद्ध करावं लागेल तुम्हाला. प्रथमेश आलेत. प्रतीक पाटिल अच्छा ड्राइव फ्रंट फुट पे निकलकर लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी. एक से ज्यादा कुछ भी नहीं. देखिए महामुकाबले का प्रेशर ही अलग रहता है. जब आप फाइनल खेलते हैं तो खिलाड़ी छोटा हो जाता है, मुकाबला बड़ा हो जाता है. प्रतीक विषय का विकेट गिरा, मानो सन्नाटा हो गया. प्रतीक पाटिल जड़ में गेंद, बहुत अच्छी टैक्टिक अब यूज की जा रही है. सिंगल्स रन लिए जा रहे हैं. मुंबई की लाइफलाइन लोकल है. क्रिकेट की लाइफलाइन सिंगल और डबल है. 1s and 2s पनिश द लूज असं आपण म्हणतो. सिंगल डबलला अनन्य साधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये. 10 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 4 विकेटचं झालंय पतन. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून मात्र शेष. नॉट इनफ टोटल. स्विंग कर दिया है. पीछे फील्डर है. मिस टाइम. कहां छूटे कैच.
5 विकेट 2 ओवर की समाप्ति के बाद। देखिए निखिल, कम से कम आपके पास फाइनल में 35-40 तो चाहिए। फायटिंग टोटल साठी कमीत कमी 40 धावा तरी इथून 4 षटकांमध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. परंतु पहिली 2 षटकं टेंबिवलीकरांनी अक्षरशः गाजवली. त्यामध्ये मी उल्लेख करेन वेदांचा. वेदांत पाटील ज्यानं पहिलं षटक फेकलं, इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली. दुसरं षटक प्रतीक पाटील, त्यानं देखील इथे इकॉनॉमिकली गोलंदाजी रेटेड केली. Yes. आणि यानंतर आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. अजयजी गरज अजय सर गरज तुमच्याकडे. जुड़ते हुए मेरे साथ इस मरतबा क्रीज में पीछे जाके खेला है, इनको वाइडिश लॉन्ग ऑन में 1 रन। वेलकम। महामुकाबला बड़े कमेंटेटर सदाबहार अजय गरज जुड़ते हुए। धन्यवाद सिद्दीक सर, धन्यवाद निखिल सर। बस इतना ही है, इस खेल का सफर कुछ पा लेने की बेचैनी और कुछ खो देने का डर। फाइनल मैच वेट करते हुए खेला है। डीप में फील्डर मौजूद वहां पर, अच्छा क्षेत्र रक्षण और एक ही रन पर सीमित होते हुए बल्लेबाज। ओहो, ओवरथ्रो। अब जाकर मौका मिला है दूसरे रन का और उसको भुनाते हुए। हालांकि बहुत निराशाजनक शुरुआत रही है जय गणेश वाफाले बी टीम की इस फाइनल मैच में। ये गेंद कोन बनाकर और कटकर थोड़ी सी बाहर निकल रही थी, बैकफुट पर जाकर पंच किया था। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। कमाल का बॉलिंग अटैक हम देख रहे हैं। इस बार क्रॉस द लाइन कहीं ना कहीं खेलना चाहते थे। फिर से कटर का इस्तेमाल, अच्छी गेंदबाजी यश द्वारा। उभरते हुए सितारे हैं यश, और क्या गजब का खेल इन दोनों भी टीमों का रहा है। लेकिन अब फाइनल मैच देखना है कि कौन बनेगा विजेता। अजय सर, आपको लगता नहीं कि फाइनल के दबाव को झेल नहीं पाई है वाफाले भी? जी हाँ, अभी तक कुछ वैसा ही नजर आ रहा है। बल्ले का किनारा और कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। विकेट नंबर 6 का पतन। प्रतीक का जल्दी आउट होना कहीं ना कहीं वहां पर काफी दबाव बन गया। और जिस तरह से आतिश भी आउट हुए पहले विकेट के रूप में, अच्छी शुरुआत की थी उन्होंने चौका लगाकर, लेकिन रन आउट हुए, वहां पर भी गलती हुई। और अब 13 पर 6 विकेट। यज्ञेश आउट हुए हैं कॉट बिहाइंड के रूप में। बहुत अच्छी गेंद, घूमती हुई गेंद थी यश की, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी। एक और बेहतरीन ओवर नायरा ट्रेवल्स टेंबोली टीम के लिए टॉस जीतकर पहले गेंदबाजी करते हुए इस महामुकाबले में अमित ढोलेकर चषक 2026 में डॉक्टर निवृत्ति मगर सर की ये देन। कमाल का ये टूर्नामेंट। इस बार थोड़ा सा इंतजार करते हुए गेंद को ढकेल दिया है डीप कवर में। सिंगल जरूर मिलेगा भावेश को। खाता खोलते हुए भावेश, स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी देखिए सिद्दीक सर, लगभग अब सुबह हो रही है लेकिन फिर भी दर्शक बहुत ही जबरदस्त संख्या में स्टैंड्स में मौजूद है। ये सबसे बड़ी सफलता है। ओह, बेहतरीन गेंद। इस बार अंदर की तरफ घुमाया गेंद को। क्या लाजवाब गेंदबाजी, गुगली थी मेरे ख्याल से। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 14 रन 6 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर की समाप्ति, 14 बने वाफाले बी के। आप देख रहे हैं अमित ढोलेकर चषक का महामुकाबला, खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन। अजय सर, कम से कम 15 तो आना चाहिए, ये सोच होना चाहिए। यह संघर्ष करने के लिए कहीं ना कहीं 30 के आसपास का तो कम से कम टारगेट देना पड़ेगा। यदि स्कोर 20 के करीब या फिर 20 के अंदर रहता है तो फिर बहुत कम टोटल है मेरे ख्याल से। वो एक रिस्पेक्टेबल टोटल भी शायद नहीं माना जाएगा। जय गणेश वाफाले बी टीम बहुत ही उम्दा खेली पूरे टूर्नामेंट में, लेकिन फाइनल मैच में अभी तक बल्लेबाजी लड़खड़ा गई है। भावेश और जयेश की जोड़ी क्रीज पर। क्योंकि इस सीजन में हमने देखे हैं कि 30 में भी मैच निकले। अब की बार बैकफुट पे गए हैं, करारा पंच, फील्डिंग बहुत लाजवाब लगा दी गई है। सिर्फ 1 रन 15 6 विकेटों पर। हालांकि दूसरा भी मिल सकता था, वहां पर थोड़ा सा मिसफील हुआ था फील्डर द्वारा, लेकिन
चूंकि जयेश महत्वपूर्ण बल्लेबाज है क्रीज पर, तो वो स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, इसीलिए वो सिंगल से ही संतुष्ट हुए हैं। अंतिम 5 गेंदे, क्या 2-3 बड़े हिट्स लगा सकते हैं जयेश विशे? थैंक यू सूरज शेलार जी ऑल्सो। इस मर्तबा खेल दिया है, 6 रन, मच नीडेड सिक्सर। बहुत ही शानदार शॉट, स्पिन होकर गेंद बाहर जा रही थी, लेकिन फ्लैट बैटेड प्रहार किया है, बिल्कुल डाउन द ग्राउंड, शानदार सिक्सर। इस महामुकाबले का ये पहला छक्का जयेश विशे के बल्ले से। गजब का स्ट्रोक, थोड़ा दूर से खेले थे लेकिन गेंद को भी बहुत दूर भेज दिया। इसी तरह के कुछ और शॉट्स की जरूरत है सिद्दीक सर इस आखिरी ओवर में जय बिल्कुल। गणेश वाफालेबी को। इस सीजन में हमने पीटीसी में देखा है कि 30 रन पे भी मैच निकला है, लेकिन वो अलग बात है, आपको रन बनाने होंगे। प्रतीक पाटिल अपने बल्ले से रन नहीं, आग उगल रहे। और देखिए 4 गेंदे अब शेष है, यहाँ से और 2 छक्के लगते हैं तो 35 के आसपास का टारगेट सेट हो सकता है, जो कि एक फाइटिंग टोटल हो सकता है। फिर अपने स्टेप में चूके मोनिस पाटिल। जरूर प्रतीक पाटिल बहुत ही बेहतरीन फॉर्म में है, लेकिन ये क्रिकेट का खेल है। वाफालेबी टीम भी एक बहुत ही जुझारू टीम है, फाइटिंग टोटल उनके पास रहता है तो फिर जरूर दबाव में ला सकते हैं टिम्बोली टीम को। ओ अंधाधुंध बल्ला चला दिया, शरीर से गेंद टकराई, डॉट गेंद। स्लॉक स्वीप करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं बना पाए थे। अच्छी लेन पर रखी हुई गेंद, उंगलियां फेर रहे हैं, स्पिन करा रहे हैं गेंद को मोनिश। आपकी बार कनेक्ट सही है, इम्प्रोवाइज तरीके से गेंद को खेल दिया है, 4 रन। बहुत ही शानदार शॉट था ये, पहले ही पोजीशन में आ गए थे, ऑप्शन के काफी बाहर निकल गए और रोक दिया गेंद को। लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी नहीं था, उसका फायदा उठाया और महत्वपूर्ण बाउंड्री वाफालेबी टीम के लिए जयेश विशे द्वारा। 4:21 सुबह के हुए हैं, लेकिन जुनून वही है अमी डोलेकर चषक में। ये दूर का नज़ारा इस ग्राउंड का। 2 गेंदें बची है, क्या जयेश एक बड़ा शॉट खेलेंगे? खेल दिया है, स्टैंड में 6 रन। जबरदस्त बल्लेबाजी आखिरी ओवर में जयेश विशे द्वारा। विशे की विशेष बल्लेबाजी, ये तो बिल्कुल स्लॉट में आ गई थी, तान दिया आसमान में और बॉलर को क्लियर करते हुए। ये देखिए खुश खेमा, ओहो थिरक रहे वहां पर वाफालेबी के खिलाड़ी। जोश भर दिया है वाफालेबी टीम में जयेश विशे ने। 8 गेंदों में 19 रनों की शानदार उनकी पारी है। अंतिम गेंद शेष, रन संख्या 31। आपकी बार देखना है गेंद विकेटों के क्या ऊपर से गई है। यस, डीआरएस लिया है जाते जाते जयेश ने। शायद टैक्टिकल रिव्यू हो सकता है, ये रिव्यू है, अंतिम गेंद है तो उसका यूज तो किया है। बल्लेबाज भी नतीजा तो जानते ही होंगे, लेकिन फिर भी थोड़ा वेट करना पड़ेगा टीवी अंपायर के निर्णय का। 31 रन रिजल्ट क्या आता है? इट्स अ फेयर डिलीवरी, तो कुल रन संख्या 31 रन 6 विकेटों के नुकसान पर। फाइनल मैच में ये फाइनल स्कोर है जय गणेश वाफालेबी का, और 4 ओवर्स में 32 रनों की जरूरत अमित ढोलेकर ट्रॉफी 2026 को जीतने के लिए नायरा ट्रेवल्स टिम्बोली टीम के समक्ष। अमित ढोलेकर चषक को जीतने के लिए 32 की चुनौती है नायरा ट्रेवल्स टिम्बोली। सलमान शेख फेम टीम को पहले 2 ओवर में कमेंट्री करेंगे समीर ठाकरे और पीटीसी की आवाज़, और बाद के 2 ओवर करेंगे अगर बच गए तो तेजस धोबी और केने। जी हाँ, हमारा टर्न यहाँ पर समाप्त हो जाता है अमित ढोलेकर ट्रॉफी 2026 में। ऑर्गेनाइजिंग कमेटी स्वराज 11 ढोले के हम बहुत बहुत आभारी है। स्पेशल थैंक्स टू डॉक्टर निवृत्ति मगर सर एंड ऑल्सो टू शुद्धोधन जादव सर, थैंक यू सो मच। और अब माइक्रोफोन पर तैयार आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए योगी पाटिल और उनके साथ समीर ठाकरे। Check. Thank you so much,
Siddiq Babe sir, thank you so much. Nikhil Jivakle, thank you so much. Ajay Garaj sir, and also thank you so much all Dholekars. Dr. Nivruti Magar sir, Shudodhan Zadav sir, Vijay Jiharat, Atish Godwinde, Salman Shehbaz, त्याचबरोबर महेंद्र सवार अँड ऑल टीम ज्यांनी खऱ्या अर्थानं खूपच चांगली काळजी घेतली सर्वच ऑफिशियल्सची आणि या मैदानाची काळजी घेणारा आमचं मंडप डेकोरेटर्स तुम्ही बघतायत. आदेश मंडप डेकोरेटर्स अगदी जबरदस्त आरास या मैदानाची सजावट चांगली फ्लड लाईट्स यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. परंतु अंतिम सामना याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आनंदाचा क्षण. आज कोणत्या गावामध्ये विजयाचा गुलाल उधळला जाणार. सकाळी सकाळी टिंभवली की पडघामधील वाफाळे. खरं तर दोन्ही कॅप्टननं चांगलं मनोगत व्यक्त केलं होतं. मात्र आता माझ्या सोबतीनं द रिअल व्हॉइस ऑफ PTC योगी पाटील सर जोडलेले आहेत. वेलकम सर. धन्यवाद समीर. लक्ष जास्त मोठं नाहीये. 24 चेंडू आणि 32 टार्गेट समोर ठेवलेलं आहे टीम नायरा ट्रॅव्हल्स टेंबोली संघासमोर. आणि परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर इथे मात्र गोलंदाजीने चांगल्या प्रमाणे फाईट बॅक जर दिला तर मात्र इथे सुद्धा 32 धावांचा संरक्षण होऊ शकतो. आणि सलमान भाई शेखच्या चेहऱ्यावरती थोडी का असू द्या परंतु स्माईल सध्या आपण पाहतोय, कारण संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. अगदी त्यांच्या मुलीच्या नावानं हा संघ मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. आणि आज जय गणेश वापरले बस संघाने सुद्धा मात्र चांगला खेळ या स्पर्धेमध्ये साकारला. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील आणि सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज मनीष पाटील. आणि षटकाला सुरुवात करतो या नेहमीप्रमाणे पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून आपल्या टीमसाठी प्रथमेश विषय ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न क्रॅकिंग कव्हर राजून त्याला वेगानं डीपमध्ये क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्रक्षेप पाहिलं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धाबा समीर इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. चांगली सुरुवात. 32 धावांचं लक्ष तेवढं मोठं नाहीये परंतु खेळ क्रिकेटचा आहे. कधी काय घडेल काय बिघडेल या खेळामध्ये कोणीच सांगू शकलेला नाहीये. आणि त्याच्यामुळं ते म्हणतात ना की कधी कधी गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी अशी होत असते. तसं काही घडलं तर हो खरंच. आणि सुरुवात आपण जर पाहिली त्या ठिकाणी या चांगल्या चेंडूने केली. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. पहिल्या चेंडूवरती प्रतीक पाटीलनं आपलं वैयक्तिक खातं मात्र इथे उघडलं. आणि त्यानंतर पावसाळ्या या ठिकाणी हो चेंडू पाठीमागे चालला. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय. परंतु आता मात्र पावसाळ्यात दोन्ही बॅटर आता आपापल्या कॉपरिंग पिचमध्ये कोचल्यात की नाही आहे आता मात्र चेक करावं लागेल. परंतु टीव्ही पंचांकडे आता मात्र हा निर्णय सोपवलाय. अगदी क्लोज निर्णय आणि फायनल मॅच आहे. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायर देखील जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे त्याचा वापर करत आहेत. चेक केलं जाईल रनआउटसाठी एक्झॅक्ट मनीष पोहोचला आहे की नाही ते आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रयत्न चांगले राहिले होते. जसा चेंडू मात्र तिकडे पकडला आणि डायरेक्टली एस्टरवरती आदळला. आणि पंचाचा निर्णय आपण पाहू शकला ठिकाणी सध्या चेक करतायत पंच शानू कुरुशी सर. नाबाद नॉट आउट. बॅटर पोहोचला आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 3 या आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड नाव. चेसिंग अ टार्गेट ऑफ 32 रन्स. आम्ही डोलेकर चषक 2026 ही स्पर्धा जिंकण्याकरिता नायरा ट्रॅव्हल्स पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश नेहमीच प्रमाणे तो पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करत आलाय. आणि बघूया आज पॉवर प्ले मध्ये तो इनिशियल ओव्हर मध्ये ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय का. ओ कट केल्या बॅकवुडला जात असताना फक्त दिशा दाखवली आहे. गॅप मधून बॉलला पाठवलाय सर. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जबरदस्त इथे मात्र. आणि यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. ताकदीचा मात्र कुठल्या प्रमाणात फलंदाजाने मात्र इथे वापर केला नाहीये. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी लेट कट बॅकवर्ड पॉईंटला मात्र चेंडू वेगाने चाललाय अगदी सीमरेषेच्या दिशेनं. 4 धाबा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. आणि या 4 धाबाच्या साह्याने पाहू शकाल 7 धाबा फलकावरती लागल्या आहेत. 21 बॉल शिल्लक आणि 21 मध्ये आता इथे विजयासाठी या ठिकाणी नायरा ट्रॅव्हल्स टेंबोली संघाला मात्र फक्त आणि फक्त 25ची गरज. आणि जर तुम्हाला लॉंग ड्राईव्ह जर करायची असेल तर जरूर नायरा ट्रॅव्हलचे जे ऑपरेटर आहेत सलमान भाई शेख यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. आणि या लॉंग ड्राईव्ह जरूर तुम्ही त्या ठिकाणी हॅपी जर्नी करू शकता.
स्वस्त दरामध्ये असेल. नक्कीच नक्कीच टूर अँड ट्रॅव्हल्स मधील एक मोठं नाव म्हणजेच नायरा ट्रॅव्हल्स, सलमानबाई शेख, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा टूर करू शकता. इम्प्रोवाइज क्रिकेट इथे खेळण्याचा प्रयत्न डायरेक्टली यस्टांना निशाणा तर साधल्या, परंतु तो काही कामाचा नव्हता. बॅटर कधीच पोहोचला होता आणि एकच धाव तिथे मिळाली. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 8 वर 8 ऑन द बोर्ड. सुरुवात तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी या संतांनी सुरुवात आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं टेंबुली सगळं सुद्धा माहिती की हा फायनलचा सामना आहे. जर इथे आपण जर जास्त जर आय थिंक चुका जर आपल्याकडून झाल्या तर कदाचित मात्र या फायनलच्या लढतीमध्ये मात्र मिस्टेक होऊ शकते आणि त्यामुळे पाहतो की संयम बाळगलाय आणि त्याच्यानंतर पाहतो की या चेंडूच्या ब्रीटवरती सध्या फटकेबाजी पाहायला मिळतोय. सिंगल डबलला जास्त मात्र या पहिल्या पॉवर प्लेमध्ये प्राधान्य दिलं गेलं आणि खास महत्वाची बाब आपण जर पाहिली तर एकही विकेट्स टेंबुली संघाने आता मात्र या ठिकाणी गमावलेल्या नाहीये. कडक शॉट, ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह आणि चेंडू सरळ लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी षटकार. What a great shot. What a fantastic stroke. काय फटका होता प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा भव्य सिक्सर आपल्याला बघायला मिळतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. विजयाकडे अग्रेसर नायरा ट्रॅव्हल्स जय हनुमान टेंबोदी टीम तुम्हाला बघायला मिळते. हो, कारण आपण जर समीकरण पाहिलं तर 19 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. म्हणजे असं वाटते की जे चॅम्पियन ट्रॉफी आहे ते मात्र याच विभागामध्ये आता मात्र जाण्याच्या तयारीत आहे असं मात्र म्हणायला हरकत नाही. क्लीन अँड क्लिअर डॉमिनेट फ्रॉम टेंबोली. प्रथमेश पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. ओ यॉर्कलेन फ्लिक करण्यात आला. चांगला बॉल होता, तेवढा चांगला फटकाही. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल येतो आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि 15 धावा विदाउट एनी लॉस टीम नायरा ट्रॅव्हल्स टेंबिवली. आणि खऱ्या अर्थानं आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 59 संघ खेळले गेले आणि त्याच्यानंतर 4 पोर्टेबलचे संघ तब्बल 63 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि त्यापैकी 2 संघ आता मात्र या ठिकाणी फायनलचा सामना खेळत आहेत. आता मात्र ही स्पर्धा कोण जिंकेल हे आता मात्र ऐकवण्यासाठी आमचे 2 सहकारी समालोचक विश्वास केणे आणि तेजस धोबी चला उपस्थित नाही आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. विश्वास कशा रीतीने सामना पाहतोयस? सामना नाही तर संपूर्ण स्पर्धा मी पाहिली. खरं तर मी निवृत्ती मगर सरांचं कौतुक, त्यांच्या खांद्याला खांदा लावणाऱ्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील कौतुक करेन. ॲज अ कॉमेंटेटर आम्ही अनेक स्पर्धा आम्ही सर्वांनी कव्हर केल्यात, परंतु सर्वात प्रेम जर कुठल्या स्पर्धेमध्ये मिळालं असेल निवृत्ती सर तर या स्पर्धेमध्ये आम्हा सर्व समालोचकांना तुम्ही प्रेम दिला. या प्रेमाचा आम्ही देखील वेलोवेली नक्कीच या ठिकाणी मात्र मंथन करू, यात मात्र शंका नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं बोलायचं झालं डॉक्टर निवृत्ती मगर सर, तुमच्या माहितीसाठी अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत, परंतु आजवर समीर ठाकरे असेल, मी असेल, अजय गरसर असेल, कधी एकत्र जेवण सेवन केलं नाहीये, परंतु ते कार्य आम्ही या स्पर्धेमध्ये केलं. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा घडलंय आणि याचं सर्व श्रेय तुम्हाला आम्ही देतोय. क्या बात आहे. म्हणजे अगदी आपली स्वतःची स्पर्धा आहे असं समजून सर्वांनी कार्य केलं आणि सर्वांचा आभार. जाऊयात मागच्या दिशेने जिंकण्यासाठी. आता 16 धावेची आवश्यकता. बॅक टू द बॉलर, चेंडूला केलून काढल्या, 1 धाव घेतली. इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली सुरुवात, दमदार इनिंग साकारतोय मधाच्या आतमध्ये प्रतीक पाटील. हो निश्चितपणे, कारण 11 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाल्या. 5 चेंडू फुटे त्याने फेस केले आणि त्याला चांगली साथ देतोय मनीष पाटील. तो खेळतोय 6 या धावसंख्येवरती आणि आता विजयासाठी 16 बॉल 15ची गरज आहे. प्रत्येक रिबाचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय कोशिंबी गावाकडे. लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. संपूर्ण
आमच्या ऑर्केस्ट्रा टीमचं देखील आम्ही कौतुक करू. जिंकण्यासाठी आता अवघ्या 9 धावेंची आवश्यकता. इथे फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर. विकेटचं पतन. प्रतीक पाटील बाद. ए आयलंड गो बाय आयलंड गो अगन बाय आयलंड गो आयलंड गो बाय आयलंड गो अगन बाय आयलंड गो माय मावल्या आयलंड गो एकविराय माय मावल्या आयलंड गो एकविराय माझी आयलंड गो न बाया थै थै नाचती गो बिवली नाचती गो बिवली. थँक्यू. येस थोडंसं क्रिकेट विथ म्युझिक आणि थोडं ऑर्केस्ट्रा या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळाला. थोडासा आवाज बसला. सकाळी स्पर्धा देखील आहे परंतु मोह आवरला नाहीये. त्या अनुषंगाने जाऊयात माझ्या दिशेनं. नाही आणि हा आस्वाद मित्र म्हणतो की सिद्दीक बाबे सरांनी सुद्धा मात्र जीवनामध्ये पहिल्यांदा घेतला असेल ऍज अ कॉमेंटर, ऍज अ सिंगर. चला विकेटचं पतन. प्रतीक पाटील मात्र इथे बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मोनिश पाटील. आणि खऱ्या अर्थानं मित्र म्हणतो की ही सुरुवात स्वराज इलेव्हन डोले आणि आम्ही डोलेकर चषकामध्ये झाली. म्हणजे असं वाटतं की आता मात्र आय थिंक ही ट्रेंड सेट झालेली आहे, म्हणजे पुढे चालू राहील याचा मी अपेक्षा करूया. 9 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ इथे मात्र इल्फीला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाले आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि इथे शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी या धावा मिळतील 2. आणि या 2 धाब्याच्या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे जात असताना या ठिकाणी 25 आणि त्या विजयासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी 7 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहे 13. प्रतीकचा हा शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. हो फटका हवेत केलाय. लिडिंग आहे चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज प्रतीक विशेष चेंडू खाली. गोलंदाज बाद. तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना. हे मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना मुलीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे तुझ्यासाठी आले वना रे काना तुझ्यासाठी आले वना. चला चला पहाड झाली परंतु आता मात्र या ठिकाणी अजूनही मात्र ही स्पर्धा मात्र पावशी या ठिकाणी भरपूर चर्चा तर आलेली आहे आणि थोड्या वेळाने आय थिंक असं वाटतं काकड आरतीला सुद्धा सुरुवात होणार आहे. येस कोशिंबीर गावामध्ये सप्ताह जरूर आहे परंतु सप्त्याची सुरुवात होण्याआधी इकडे काकडा देखील व्हायला पाहिजे अशी देखील इथे मात्र विश्लेषण येतोय. चला 12 बॉल शिल्लक आणि आता विजयासाठी फक्त या ठिकाणी 7 धावेची गरज. विकेटचं पतन झालेलं आहे. न्यू बॅटर पावशी आदित्य आलाय आणि आदित्यला सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये जास्त संधी मिळाली नाहीये. न्यू बॉलर पावशी या ठिकाणी गोलंदाज अथर्व विशे द विकेट मार्गस्थ होतोय. पहिला बॉल हो बादची कडा आणि फलंदाज पावशी या ठिकाणी गॉड बँडच्या माध्यमातून बाद. बायगटीची माझी बांगडी 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 हे तिसरी माझी बांगडी 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 हे तिसरी माझी बांगडी बांगडी बांगडी. येस मॅच अजूनही संपलेली नाहीये. अजूनही मात्र पाहतो की या ठिकाणी जय गणेश वापाले बस संघाचे जे खेळाडू आहेत त्यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे कारण 11 चेंडू अजूनही शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये या ठिकाणी जय गणेश वापाले बस संघाला या ठिकाणी 7 धावांचा संरक्षण करायचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकेल. येस इथे मात्र सामना कोणीही जिंको परंतु हा विजय असेल स्वराज 11 डोहलेचा. हा विजय असेल आम्ही डोलेकर चषकाचा आणि हा विजय असेल डॉक्टर निवृत्ती मगर सरांचा. आणि विजय झालाय असं मी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून उल्लेख करतोय. 11 बॉल शिल्लक आहेत. 7 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा हो स्वतःला वाचवलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आदित्यच्या सोबतीला पाहिला तर शादाब आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि जर इथून जर आपण इक्वेशन पाहिलं तर
सिंगल सिंगल जरी धाबा इथे जोडल्या गेल्या तरी सुद्धा ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याच रणनीतीने मात्र शानदाबनं पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव जोडली. 10 बॉल शिल्लक, विजयासाठी 6 धावांची गरज. एखादा चमत्कार मात्र या ठिकाणी जयगणेश वापाळे बस संघाला मात्र वाचू शकेल आणि तो चमत्कार अथर्व विषय मात्र या षटकामध्ये करून दाखवण्याचा प्रयत्न करेल का? येस, अथर्वकडे ती क्षमता आहे. सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली आहे. आणि आता आपण पाहिलं तर 5 वाजायला आलेत खरं तर योगी सर, आणि आपण पाहतोय कोशिंबी गावामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर 13 फेब्रुवारीला देखील या गावामध्ये हरिनाम सप्ताह देखील आपण पाहणार आहोत. सर्वांना देखील आग्रहाचं निमंत्रण. जरूर जरूर आणि पाहू शकाल 30 रणनीती आदित्यने सुद्धा मात्र या ठिकाणी प्राप्त केली. पहिल्या चेंडूवरती मात्र हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि त्या मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी पाहिलं तर अजूनही आपण विजयाकडे एकूण संघटित धावसंख्या पाहिली तर 27 आणि त्या मात्र विजयासाठी पाहू शकाल या ठिकाणी 5 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. या सामन्याचा विचार आपण केला तर 8 मध्ये 5 गोलंदाज अथर्व विषे. ओ इथे मात्र फटका दमदार मारायचा होता, परंतु इथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झाले चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार चौकार. झालं झिंग 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 गारं झिंग 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 गारं झिंग 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 गारं झिंग 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 स्कोर आर लेवल आणि फायनलची ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. झिंगाट झालाय आणि या स्पर्धेचा देखील गाजा वाजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला. आणि अशी स्पर्धा विश्व होणं शक्य नाहीये. यस, नक्की एका धाब्याची गरज. विनिंग शॉट आणि चॅम्पियन ऑफ द नायरा ट्रॅव्हल्स टेंबिवली. बजाव. अथर्व विषय प्लीज पास. आणि तालावरती टेबलच्या सर्व खेळाडू होता मात्र Thank you.